सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती काल दिशा चाचणी, बुद्धिमत्ताची दिशा चाचणी, त्या दिशा चाचणीचे आपण आज काय स्पष्टीकरण बघणार आहोत। त्या 4 नंबरची ती आपली टेस्ट आहे। त्या अगोदर आपण काय करू, दिशा चाचणीबद्दल थोड्या बेसिक गोष्टी त्या टॉपिकच्या आपण बेसिक गोष्टी बघू आणि त्या आपल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाला आपण सुरुवात करू। सगळ्यात अगोदर काय आहे की 4 दिशा मुख्य आहे आणि 4 दिशा उप आहे, म्हणजे अशा 8 दिशा आहे, बरोबर आहे। 4 आणि 4 8। आता मेनमध्ये उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उपमध्ये वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या अशा प्रकारच्या दिशा आहे, बरोबर आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं आहे की वरती उत्तर आहे, उत्तर दक्षिण, फक्त लक्षात ठेवताना एवढंच ठेवायचं, वरती उत्तर खाली दक्षिण, आणि जो आपला हात आहे आपण जो लिहिणार आहे समजा रफशीटवर आपल्या पेपरवर काढायचं, तिथं उजव्या हाताला काय लिहायचं, पूर्व लिहायचं आणि डाव्या हाताला डाव्या हाताला पश्चिम लिहायचं, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, वरती उत्तर खाली दक्षिण, उजव्या हाताला पूर्व, डाव्या हाताला पश्चिम। आता ह्या ज्या आहे हे वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य। आता ह्या कसं लक्षात ठेवायचं आहे, आपल्या ह्या उपदिशा आहे, बरोबर आहे। आता आपल्या पेपरमध्ये आपल्याला आठवत नाही, फक्त सुरुवातीतून करायची, वानर इकडं आलेच नाही, वानर इकडे आलेच नाही, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य अशा प्रकारच्या आपल्याला दिशा लक्षात ठेवायचं आहे। वानर म्हणजे वायव्य, इकडं म्हणजे ईशान्य, आलेच म्हणजे आग्नेय आणि नाही म्हणजे नैऋत्य, वानर इकडं आलेच नाही अशा प्रकारे आपल्याला दिशा लक्षात ठेवायची। दुसरा असतो आपला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने। घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ज्यावेळेस आपण ओळखतो, असा प्रश्न आला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समजा एक जण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला, तर त्यावेळेस असं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला म्हणजे तो उजव्या साईडला वळाला, उजवीकडे वळाला, आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध जर असं आलं तर तो डावीकडे वळाला, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं। आता आपला पहिला प्रश्न, अ हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला, आपण घेऊ इथं सगळ्यात जसं दिलं तसं मानून घ्यायचं। आता पूर्वेकडे दिशेने चालू लागला म्हणजे पूर्व इकडे, अ हा पूर्वे दिशेने चालू लागला, बरोबर आहे। काही वेळानं तो उजवीकडे वळाला, आता हे त्याचं तोंड आहे, इकडे चालू लागतो तो, त्याची तोंड कोणत्या दिशेने आहे, पूर्वेकडे, मग त्याची उजवी साईड खाली राहणार आहे, कुणीकडे वळणार आहे, हा डावा हात, हा उजवा हात, कारण त्याचं जे तोंड आहे तो कुणीकडे पूर्व दिशेला आहे, तो पूर्व दिशेने चालला, बरोबर आहे। अ हा पूर्वीच्या दिशेने चालू लागला, काही वेळानं तो उजवीकडे वळून चालू लागला। आता काही वेळानं काय आलं, तो उजवीकडे वळाला आणि चालू लागला, परत चालू लागला, थांबला का तो, नाही, उजवीकडे वळाला म्हणजे खाली वळाला, एवढंच लक्षात ठेवायचं, कारण त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे, उजवीकडे हा त्याचा उजवा हात आहे, हा त्याचा डावा हात आहे, उजवीकडे वळाला म्हणून तो खाली आला, जर असं असतं की तो डावीकडे वळाला तर तो वरती गेला असता, बरोबर आहे। काही वेळानं तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळाला, आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला, आता त्याची डावी कोणती साईड येईल, ही झाली उजवी, हा झाला उजवा हात, हा झाला डावा हात, मग तो नंतर काय आला, तो डावीकडे वळाला आणि डावीकडे वळाला, बरोबर आहे, डावीकडे वळाला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, पुन्हा डावीकडे वळाला, परत उजवीकडे वळाला, बरोबर आहे। तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला असे म्हणावं लागेल, बरोबर आहे। आता सगळ्यात खाली कोणती दिशा आहे, दक्षिण, म्हणजे तो कोणत्या दिशेला चालतोय, दक्षिण, आपलं उत्तर कोणतं आहे, दक्षिण, कारण हा अगोदर त्यानं पूर्वेकडे तोंड होतं, नंतर तो उजवीकडे वळाला, परत डावीकडे वळाला, परत उजवीकडे वळाला, अशा पद्धतीने तो कोणत्या दिशेला आला, दक्षिण दिशेला आला, ही खाली जी दिशा आहे ती दक्षिण आहे, त्यानुसार आपलं उत्तर कोणतं आहे, दक्षिण। आता आपला समोरचा प्रश्न, सुरेश 3 किलोमीटर उत्तरेला गेला, आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी दिशा लिहिलेली आहे, हा इथं सुरेश आहे, बरोबर आहे, सुरेश किती किलोमीटर गेला, 3 किलोमीटर। 3 किलोमीटर फक्त आपल्याला दाखवायचं आहे, आपलं किलोमीटर मोजलं म्हणजे आपल्याला पुरणारच नाही पूर्ण बोर्ड, त्याच्यामुळे फक्त 3 दाखवायसाठी आपल्या एक अंदाजानुसार 3 किलोमीटर घ्यायचं, किती गेला, आणि तुम्ही परत म्हणशाल 3 किलोमीटर एवढं जवळ आहे का, मग आपलं 1600 मीटर तो एवढंच राहील, तसं नाही, हे 3 किलोमीटर म्हणजे काय आहे, आपल्याला फक्त दाखवायचं आहे उदाहरणार्थ म्हणून, बरोबर आहे। 3 किलोमीटर तो काय गेला, उत्तरेस गेला, 3 किलोमीटर काय गेला, तो उत्तरेस गेला, बरोबर आहे। नंतर उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला, आता त्याचं तोंड कुठे आहे, उत्तरेकडे, मग आता हा झाला त्याचा उजवा हात, हा झाला डावा हात, तो उजवीकडे वळून किती गेला, 6 किलोमीटर गेला तो 6 किलोमीटर गेला, अंदाजे घेतला आपण एक आपल्या गणित काढण्यासाठी, 6 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळाला, आता त्याचं हे बिंदू लक्षात ठेवायचं, फक्त तोंड कोणीकडे, आपल्याला याच्यावर कळतं, इकडे तोंड म्हणल्यावर त्याचा उजवा हात आहे, डावा हात आहे। सगळ्यात पहिले काय म्हणलं, सुरेश उत्तरेकडे 3 किलोमीटर गेला, नंतर तो उजवीकडे वळाला, आता ज्यावेळेस त्याचं इथं तोंड होतं त्यावेळेस हा उजवा हात होता, म्हणजे तो कुणीकडे वळाला, उजवीकडे वळाला, आणि 6 किलोमीटर गेला, पुन्हा उजवीकडे वळाला, आता त्याचा उजवा हात कोणता येणार आहे, हाच येणार आहे, खाली डावी म्हणला असता तो वरती, पुन्हा उजवीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला, 3 किलोमीटर चालला म्हणजे याच्या बरोबरीने चालला, किती, 3 किलोमीटर चालला गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळाला,
डावी कोणती आता हे खाली तोंड आहे दक्षिण दिशेला, हा झाला उजवा हात, हा झाला डावा हात, पुन्हा डावीकडे वळला, किती गेला 6 किलोमीटर गेला, किती गेला 6 किलोमीटर. आता प्रश्न असा होता की त्याच्या तो मूळ जागेपासून किती दूर आहे, ही मूळ जागा ही शेवट किती दूर आहे म्हणले. आता आपल्याला इथपर्यंतचं अंतर माहिती आहे 6 आहे बरोबर आहे. आता हे वरती 6 आहे म्हणजे हे किती राहील, हे मधलं पण 6 राहील, म्हणजे हे 6 आणि हे 6 किती 6 6 12, म्हणजे सुरेश त्याच्या मूळ स्थानापासून आता किती अंतरावर आहे 12 किलोमीटरला आहे. आणि दिशा विचारली, परत काय विचारलं दिशा, तर आता इथं होता तो कुठं होता, इथं उत्तरेकडे चालला गेला. आता दिशा आपल्याला माहिती आहे कोणती दिसते, पूर्व, कोणत्या दिशेला आहे तो पूर्व दिशेला आहे, म्हणून 12 किलोमीटर आणि पूर्व दिशा हे आपलं काय आहे उत्तर आहे. काय आपलं उत्तर 12 किलोमीटर आणि दिशा. एकूण अंतर विचारलं की तो या मूळ जागेपासून किती अंतरावर आहे, आता तो किती अंतरावर आहे 12 आणि पूर्व दिशेला आहे, कारण तो इकडे चालला. किती मिनिटं आले. आता आपला समोरचा प्रश्न, बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे बरोबर आहे, ए गाव आहे. बी काय म्हणले ते, एच्या उत्तरेला कोणतं गाव आहे बी आहे, मग उत्तर दिशा कोणती आहे वर आहे, इथं झालं बी गाव. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे. पूर्व दिशा कुठे आहे इकडे, कोणतं गाव आहे सी, हे झालं सी हे गाव. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहेत, सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहेत, डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहेत. आता हे ए गाव आहे बरोबर, डावी दिशा कोणती होती याची इकडची, मग डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहेत, मग इथं झालं डी हे गाव बरोबर आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे. आता सी हे गाव, इथं झालं सी हे गाव, हे झालं गाव, हे झालं डी गाव. तर आपला प्रश्न होता की सी हे गाव डी ह्या गावाच्या कोणत्या दिशेला आहे. कोणतं गाव विचारलं ते पाच पहिले, सी विचारलेलं आहे, सी हे गाव, सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे. आता आपण दिशा अशा करून घेऊ, ह्या झाल्या आपल्या दिशा, ह्या झाल्या आपल्या दिशा बरोबर आहे, ह्या आपल्या 4 दिशा. तर मग ते काय म्हणले सी हे गाव, म्हणजे तुम्हाला वाटत नाही का डी इथं आहे आणि सी इथं आहे बरोबर आहे, डी ह्या कोपऱ्यात आहे सी ह्या कोपऱ्यात आहे, म्हणजे सी हे गाव कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला आहे, कोणाच्या डीच्या. कोणत्या दिशेला आहे ईशान्य, कारण हा एक कोपऱ्यात तो ह्या कोपऱ्यात, म्हणजे कोणत्या दिशेला आहे ईशान्य दिशेला आहे. आपलं उत्तर काय ईशान्य. आता त्याच्या समोरचा आपला प्रश्न होता, संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आला. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पुरेस असेल तर माझे तोंड कोणते दिसते बरोबर. आता स्वतः इमेजिंग करायची, 6 वाजता सूर्य संध्याकाळी म्हणले, टाइम पण दिलेला आहे आपला काय संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे सूर्य कोणत्या दिशेला राहणार आहे पश्चिम दिशेला. हे झाला आपला सूर्यदादा, सूर्यदादा बरोबर आहे, कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला. कारण का संध्याकाळी, इथं जर सकाळ दिला असतं तर सूर्यदादा कुठे राहिले असते पूर्व दिशेला राहिले असते, पण आता काय म्हणले त्याने संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता कुठे येतात पश्चिम दिशेला येतात ते बरोबर आहे. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो होतो, मी ग्रंथालयात बसलो होतो. आता माझ्या डाव्या बाजूच्या, इथं काय डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे, आता पूर्व दिशेकडे आपण ग्रंथालयाचं दार काढून घेऊ, हे झालं ग्रंथालयाचं दार बरोबर आहे. कोणत्याही पूर्व दिशेला मेन दार आहे बरोबर आहे ग्रंथालयाचं. हे झालं पूर्व दिशेला मेन दार. आता त्यांचं म्हणणं आहे की माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून आता प्रकाश कोणी कोण येणार आहे, ही झाली इथं भिंत डाव्या बाजूला. प्रकाश ही पश्चिम दिशेला सूर्य आहे, म्हणजे प्रकाश इथूनच येणार आहे, ह्या खिडकीतून प्रकाश येणार आहे बरोबर आहे डाव्या बाजूला. म्हणजे याच्या डाव्या बाजूला हे तर उजवी बाजू इकडून आहे, तर मग याचं तोंड कोणीकडे राहणार आहे सगळ्याला माहिती आहे, याचं तोंड इकडे राहणार आहे, कारण डावी बाजू हे उजवी बाजू हे. याच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून काय येतोय प्रकाश येतोय, म्हणजे हा तोंड करून कोणीकडे बसेल उत्तर दिशेकडे तोंड करून बसेल. कोणत्या दिशेकडे तोंड करून बसेल उत्तर दिशेकडे. कारण हे सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं, संध्याकाळी सूर्य पश्चिम दिशेला असतो. तो म्हणलं की माझ्या डाव्या बाजूतून खिडकी आहे, त्या खिडकीतून प्रकाश येतोय, त्या खिडकीतून प्रकाश येतोय ही डाव्या बाजूला त्याच्या, मग त्याचं ही डावी बाजू झाली, ही उजवी बाजू झाली. जो त्यावेळेस असा बसला त्याचं तोंड कुणी राहणार आहे उत्तर दिशेला राहणार आहे, तोंड कुठे राहणार आहे उत्तर दिशेला. हे आपलं मेन प्रवेशद्वार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं की तो कोणत्या दिशेला त्याचं तोंड आहे ते उत्तर दिशेला आहे, कारण ही डावी बाजू झाली ही उजवी बाजू झाली. डाव्या बाजूकडून काय होतोय सूर्यप्रकाश येतोय खिडकीतून, म्हणून ही त्याची ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आपल्याला स्वतःला तिथं इमेजिंग करायचं आणि अशा प्रकारे उत्तर काढायचं. आपलं उत्तर आहे आपलं उत्तर आहे, उत्तर काय आपलं उत्तर दिशा आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर आपलं उत्तर नाही, आपलं उत्तर दिशा आहे. एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत चालली.
उत्तरेकडून कुठे चालली दक्षिणेकडे, ही नदी उत्तरेकडून कुठे चालली दक्षिणेकडे, हे उत्तरे. आता ती कुठे चालली दक्षिणेकडे. पण या मार्गात एक टेकडी लागते. इथं काय आहे, एक टेकडी आहे, अशी काय टेकडी, एक टेकडी इथं, बरोबर आहे. टेकडी लागते या मार्गात, एक डोंगर लागतो किंवा टेक लागते, टेकडी लागती. ती टेकडी भोवती डावीकडे वळती. आता ती उत्तरेकडे चालली, बरोबर आहे. ही तिचं तोंड आहे, मग तिची डावी दिशा कोणती आहे, ही डावीकडे वळती. डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते. त्या टेकडी भोवती काय करते, अर्धवर्तुळ करते, असं अर्धवर्तुळ करते, बरोबर आहे. उत्तरेकडे उरली, दक्षिणेकडे जात होती, पण इथं मधीच एक का लागलं, टेकूड लागलं. मग ते काय करते, डावीकडे वळती. इकडे नाही वळत, उजवीकडे वळाली असती तर इकडं, तिचं तोंड कुठे दक्षिणेकडे ना, मग तिची डावी साईड ही आहे. मग ती डावीकडे वळते आणि अर्धवर्तुळ करते. काय करते, अर्धवर्तुळ करते, आपल्याला जसं दिलं तसं. आणि नंतर डावीकडे वळते, काटकोनात वळते. आता ही तिचं तोंड आहे, इकडे तिने अर्धवर्तुळ केलं. तिला डावीकडे वळायचं म्हणल्यावर वरती गेलो होतं आपण, उजवीकडे होतं, खाली तिची होती डावी. काटकोनात वळती म्हणजे डायरेक्ट सरळ वळती. इथून खाली काय करते, डावीकडे वळते. काटकोन कोण वळते, वाहू लागते. आता काय लागते, ती वाहू लागते. तर नदी वाहू लागते. या ठिकाणी कोणत्या दिशेने वाहते, तर मग नदी कोणत्या दिशेने वाहते, तर खाली कोणती दिशा आहे आपली, दक्षिण दिशा आहे. नदीनं काय केलं, सुरुवात केली, एक टेकड लागलं, टेकडीकडून काय केलं, डावीकडे वळाली अर्धवर्तुळ काळ. तिथून परत काटकोनात लगेच खाली वळाली डावीकडं. उजवीकडे असते तर वरती गेली असती, पण ते डावीकडे सांगितलं होतं म्हणून खाली डावीकडे वळाली. तर मेन म्हणजे नदी आता दक्षिण दिशेला वाहत आहे. आपलं उत्तर आहे दक्षिण. आता आपला समोरचा प्रश्न आहे, एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. खांबाची सावली जर मनीषाच्या उजवीकडे पडली असेल तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत होती, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आपण याच्या अगोदर जो प्रश्न पाहिला होता ग्रंथालयाचा, तो संध्याकाळचा होता. आता हा कशाचा आहे, सकाळचा आहे. म्हणजे एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. सकाळी म्हणल्यावर सावली विचारायचं, सावली म्हणल्यावर कसं सूर्य लागण्याचे. आपला सूर्य कोणत्या दिशेला राहणार आहे, सकाळी पूर्व दिशेला राहणार आहे. आपण ज्या अगोदरचं गणित पाहिलं होतं त्याच्यात तो संध्याकाळी होता, म्हणून आपण कोणत्या दिशा दिली होती, त्याला पश्चिम दिशा दिली होती, बरोबर आहे. एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. खांबाची सावली, आता हा खांब आहे, हा खांब आहे, बरोबर आहे, हा खांब आहे. आता इकून आहे, तर ह्या खांबाची सावली कोणत्या साईडनं पडणार आहे, उजव्या साईडनं पडणार आहे, उजवीकडे पडणार आहे. कुठं पडणार आहे, उजवीकडे. ही झाली खांबाची सावली, ही अशी खांबाची, हे खांब आणि ही खांबाची काय झाली, सावली झाली इथं, बरोबर आहे, सावली. कारण इकून दिशा, बरोबर आहे. एक खांब होता, खांबाची सावली जर मनीषाच्या उजवीकडे पडली. आता मनीषाच्या उजवीकडे, मनीषाची उजवी साईड ठेवायचं, मनीषाचं तोंड कुठं लागल, दक्षिणेकडे. कारण ही झाली मनीषाची उजवी साईड, ही झाली मनीषाची डावी साईड. कुठं बघते ती, दक्षिणेकडे बघते ना. आता आपण जर दक्षिणेकडे बघत समजा असं बघितलं, आपलं दक्षिण दिशा जे असेल ते, तर हे सरळ सरळ प्रश्न काय होता आपला, की मनीषा खांबासमोर उभी होती, ह्यो खांब आहे, बरोबर आहे. खांबासमोर म्हणून आपण मनीषा ऐकून घेऊ आपण, बरोबर आहे. हे खांबासमोर ती उभी होती. तिच्या खांबाची सावली तिच्या कुणीकडे आहे, उजवीकडे, उजवीकडे. ही तिची डावी, बरोबर आहे. खांबासमोर उभी होती. एका सकाळी मनीषा एका खांबासमोर उभी होती. ही इथं मनीषा, बरोबर आहे. मनीषा उभी होती. खांबाची सावली जर तिच्या उजवीकडे पडली, ही पडली तिच्या उजवीकडे, बरोबर आहे. सूर्य इकून सूर्य पडला म्हणजे सावली इकून पडणार आहे. तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत आहे, तर मनीषा कोणत्या दिशेकडे बघत आहे, दक्षिण दिशेला. ज्यावेळेस ती दक्षिण दिशेला बघल त्यावेळेस तिची ही उजवी साईड येते, म्हणून मनीषा कोणत्या दिशेला बघत आहे, दक्षिण. आपलं उत्तर काय, दक्षिण. जर आग्नेय दिशेला पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा असे म्हणले तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधते. आपला प्रश्न होता, जर आग्नेय दिशेला पूर्व दिशा म्हणला, हे आपला आग्नेय आहे, आग्नेय इथे येतं, पण आपल्याला म्हणायचं काय, याला पूर्व म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, पूर्व म्हणायचं. आग्नेय दिशेला पूर्व दिशा म्हणायचं. इथं आग्नेय आहे, इथं आग्नेय आहे म्हणून आपण पूर्व दिशा म्हणला. आणि नैऋत्य दिशेला काय म्हणायचं आहे, दक्षिण म्हणायचं आहे. हिला काय म्हणायचं, इथं नैऋत्येला दक्षिण म्हणायचं आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे असे म्हणले तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधतील. आता ही जर इकडे पुढे आली, आता ही तर पूर्व होती, आता इथं पूर्व दिशा होती, बरोबर आहे. आता आपण इथं काय घेतलं, इथं पूर्व एक ॲरो पुढे आला, बरोबर. हे पहा, इथं आपल्याला पूर्व लिहायचं होतं, पण इथं आपण आग्नेय लिहिलं. मग इथं आग्नेय, पण इथं आता आपण इथं आग्नेय लिहू, कारण काय एकनं पुढे आलं नाही इथं आपलं, त्याच्यानुसार आपण. आता फक्त ते प्रश्न जाऊ दे, आपण आता एवढंच लक्षात ठेवायचं, ही पूर्व होती, ही पूर्व एक घर पुढे आली. काय आली, एक घर इथं ठेवलं, तिला आग्नेयच्या जागेवर ठेवलं. तिला प्रश्न काय होता आपलं, आग्नेयला पूर्व म्हणले. पूर्व इथं होती,
त्याच्यामुळे एक घर पुढे आली. मग आता पूर्व नंतर आग्नेय आपण इथे घेतले, आग्नेय तर दक्षिण आपण इथं पाहिजे होतं, इथं एक एक घर आपण काय चाललो पुढे चाललो दक्षिण. मग इथं काय नैऋत्य, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथून पुढं काय राहील आता पश्चिम, इथून पुढं वायव्य, इथून पुढं उत्तर आणि इथून पुढं ईशान्य. अशा प्रकारे आपलं सर्कल पुढे झालं. म्हणजे आग्नेय दिशा जागी आपण काय ठेवली ती पूर्व दिशा ठेवली ती. म्हणजे आपण किती एक घर पुढे आलो होतो, मग आपण असं सर्कल फिरलो. आता त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधतील. मग आता उत्तर दिशा कोणी इथं वायव्य, कोणती आहे वायव्य. म्हणजे आपलं उत्तर कसं येतं वायव्य, हे आपलं वायव्य आपलं काय उत्तर. अशा प्रकारे हा प्रश्न होता. सरळ सरळ प्रश्न काय होता की आग्नेयला पूर्व म्हणलं तर आपण पूर्व इथून उचलून इथं आलो एक घर, तर सरळ सरळ सगळ्या दिशा काय झाल्या एक एक घर पुढे गेल्या. मग आपलं उत्तर आलं अशा प्रकारे वायव्य. एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभी आहे. तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 वळतो, नंतर घड्याळाच्या विरुद्ध काट्याने 135 वळतो. आपण बघितलं अगोदरच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळायचा असेल तर तो उजवीकडे वळणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळायचा असेल तर तो डावीकडे वळणार आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता एक व्यक्ती आहे त्याचं तोंड पश्चिमेकडे, बरोबर आहे, करून घेऊ. त्याचं तोंड कुठे इकडं पश्चिमेकडे. हा व्यक्ती त्याचं तोंड कुठे पश्चिमेकडे, त्या व्यक्तीचं तोंड कुठे पश्चिमेकडे, बरोबर आहे. आपण इथं थोडं दिशा काढून घेऊ. तो कुठं वळतो काय होतो, त्याचं तोंड ऑलरेडी कुठे आता ही पश्चिम दिशा इथं पश्चिमेकडे, बरोबर आहे. आता तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 मध्ये होतो. आता त्याचं तोंड आहे घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे घड्याळ असं फिरते ना, मग तो उजवीकडे होतो. मग हा 90चा कोण झाला इथं, हा झाला 90चा. म्हणजे तो कोणत्या दिशेला आला आता उत्तर दिशेला आला. त्याचं तोंड कोणत्या दिशेला आला आता उत्तर दिशेला 90 मध्ये वळाला. नंतर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणलं. पहिले जो वळाला तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला. हे 90चा कोण इथं काटकोण, बरोबर आहे, म्हणून तो उत्तर दिशेला त्याचं तोंड आलं. नंतर असा प्रश्न होता आपला की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 वळाला. आता 135 वळाला हे 90 आणि हे 45, बरोबर आहे. हे होतं 90 आणि 45 किती होतं 135. हे झालं 90, हे झालं 45. मग मोजून एकूण किती झालं 135. किती 135 मध्ये वळाला. तर तो कोणत्या दिशेला आहे, तो नैऋत्य दिशेला आहे. कोणत्या नैऋत्य. त्याचं तोंड कोणत्या दिशेला आला आता नैऋत्य दिशेला आलं, बरोबर आहे. तर फक्त इकडे एवढंच लक्षात ठेवायचं आहे, असे 8 दिशा मांडून घ्यायच्या अशा लगेच, बरोबर आहे. मांडला असा प्रश्न आला, तोंड ज्या दिशेला त्या दिशेला करून ठेवायचं. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला म्हणजे तो उजवीकडे वळाला. जेवढ्या कोणात विचारला असेल तेवढ्या कोणात त्याला वळवायचं. नंतर परत त्याला असं रिटर्न आणायचं घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं, आणि आता त्याच्या कोणत्या दिशेला तोंड आपण अशा प्रकारे पाहिलं. याला एक दुसरी मेथड आहे, जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाला म्हणजे तो पॉझिटिव्ह वळाला, बरोबर आहे. मग 90 प्लस घ्यायचं, 90 प्लस, ओके. आणि विरुद्ध म्हणल्यावर मायनस घ्यायचं 135 घ्यायचं. जर सरळ सरळ हे जर करायचं नसेल तर, बरोबर आहे. मेन त्याचं तोंड कुठे आहे पश्चिमेला, एवढंच त्याचं लक्षात ठेवायचं. जर घड्याळाच्या काठीच्या दिशेने वळायला असेल तर प्लस 90 घ्यायचे, घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने वळायला असेल तर मायनस 135 घ्यायचे आणि याची वजाबाकी करायची. आता याची वजाबाकी येते 45. पण इथे लक्षात ठेवायचं, जर वजाबाकी मायनस आली तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं, आणि जर वजाबाकी प्लस आली तर घड्याळाच्या काठीच्या दिशेने जायचं. आता आपल्या इथं काय आलं 90 प्लस 90 आणि मायनस 135 याची वजाबाकी आली, प्लस मायनसची काय होतं वजाबाकी होती, त्याची वजाबाकी आली मायनस 45. कशी काय आली, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, त्याच्यामुळे इथं आपण दिलं मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, मग ते झालं मायनस 45. जर आपली वजाबाकी मायनस आली तर घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने जायचं, आणि जर वजाबाकी प्लस आली तर घड्याळाच्या काठीच्या दिशेने जायचं. आता आपली वजाबाकी आली 45, तो मेन कुठं होता इथं होता, पश्चिम दिशेला तोंड होतं. आता फक्त आपल्याला हे बाकी काहीच न करता अशा पद्धतीनं पण आपण जाऊ शकतो. लगेच डावीकडे होऊन जायचं 45 मध्ये आलं आपलं उत्तर. अशा पद्धतीने पण आपण जाऊ शकतो. आता आपला समोरचा प्रश्न होता, ए या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर बी आहे, बरोबर आहे. हा ए 5 किलोमीटर अंतरावर कोणी बी, कोणी बी, बरोबर आहे. याला थोडं इकडे घेऊ आपण, प्रश्न मोठा राहू. ए या ठिकाणाच्या 5 किलोमीटर अंतरावर बी आहे, बरोबर आहे. ए पासून 5 किलोमीटर अंतरावर कोण आहे बी आहे. बी हे ठिकाण आहे. बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर सी आहे. बीच्या उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर कोण आहे सी. आपलं लक्षात आलं का. ए या ठिकाणाच्या पूर्वेला बी आहे. पूर्वेला म्हणल्यावर आपण इथे घेतला पूर्व दिशा.
बी पासून सी कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला, म्हणजे आपण वर घेतला. एवढं इथं लक्षात ठेवा. 5 किलोमीटर अंतरावर कोणी? सी आहे. सीच्या पूर्वेला 7 किलोमीटर अंतरावर डी. आता पूर्वेला परत आपल्या इकडे जायचं आहे. 7 किलोमीटर अंतरावर कोणी? डी. बरोबर आहे. तर आपला प्रश्न असा होता, ए व डी मधील अंतर किती? आपल्याला ए व डी मधील अंतर किती आपल्याला विचारलं. काय? ए आणि डी मध्ये अंतर. आपण असं नाही करू शकत. हे किती गेला होता अगोदर? 5. 5 आणि 5 10 17. हे आपलं उत्तर नाही येऊ शकत. असं अंतर नाही काढायचं. ए आणि डी मधलं सरळ अंतर विचारलंय त्यानं. कसं अंतर विचारलंय? सरळ अंतर विचारलंय. असं नाही काढता येणार. 5 5 5 10 आणि 7 17 असं आपलं येणार नाही. आता आपल्याला एकच करायचं आहे, ह्या दोघांचं अंतर काढायचं म्हणजे सरळ आपल्याला याचं असे टिंब द्यायचे डीपर्यंत दिले. हे झालं त्यांचं सरळ अंतर दोघांचं. आता हे सरळ अंतर काढण्यासाठी आपल्याला पायथागोरसचा याला काय वापरावा लागतो? फॉर्म्युला वापरावा लागतो. आता हे आपण याला असं करून घेऊ. ओके, आपल्याला हे अंतर काढायचं आहे. मग आता ह्या दोन बाजूच्या वर्गाचा जो वर्ग होतो हे समोरील बाजूचं काय असतं? अंतर असते. आपल्याला पायथागोरसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला सरळ अंतर काढायचं होतं फक्त. आता आपल्याला काय करणं आहे? हा झाला आपला त्रिकोण. इथून असा त्रिकोण झाला आपला. बरोबर आहे. आपल्याला हे अंतर काढायचं, हे टिंब. आता हे 5 आणि इथपर्यंत किती राहणार आहे? मग हे 7. किती राहणार आहे? 7. कारण इथपर्यंत 5 आणि इथपर्यंत काय? 7. 7 5 किती झाले? 12. बरोबर आहे. 7 5 12 झाले. आता ही रेष 5 म्हणल्यावर हे टिंब किती राहणार? 5 राहणार आहे. हे पण 5. ओके, बरोबर आहे. आता हे पायथागोरसचा फॉर्म्युला कसा आहे की ह्या याचा वर्ग आणि याचा वर्ग जी बेरीज येईल त्या बेरीजेचा वर्गमूळ हे आपल्या समोरील काय असतं? उत्तर असतं. अशा पद्धतीनं जर आपल्याला सरळ सरळ अंतर काढायला सांगितलं असेल तर आपण हे 12 का घेतलं? हे 7 होतं म्हणून ही रेष इथपर्यंत 7 आहे. 7 5 12 झाले. ही रेष 5 आहे म्हणजे ही पण 5 असणार म्हणून इथं 5 घेतली. आता 12चा वर्ग घ्यायचा आपल्याला. 12चा वर्ग आहे 144. आपण पाठ करून ठेवलेले वर्ग सर्वांनी आहे की नाही? सांगितलेल्याप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे पहिल्या बेसिक लेक्चरमध्ये 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. बरोबर आहे. आता ह्या दोघांची काय आहे? बेरीज आहे. 144 25 9 6 169. 169 कोणाचा वर्ग आहे? माहिती आहे आपल्याला, आपण पाठ केलेलं आहे. कोणाचा? 13चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 13चा. म्हणजे आपलं हे अंतर एकूण किती आहे? 13 किलोमीटर. किलोमीटरमध्येच ना? हां, आपलं हे अंतर किती आहे? 13 किलोमीटर. अशा प्रकारे हा पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार प्रश्न होता. असा त्रिकोण बनवून घ्यायचा. कसं पण असलं तर सरळ अंतर विचारलं तर ही रेष टिंब आपण याच्यामध्ये दिले की ही 7 होती, ही 5 म्हणून ही 5 झाली. दोघांची बेरीज केली 12 झाली. इथं 5 होती म्हणून इथं 5 दिले, हे 5 झाले. 12चा वर्ग घेतला, 5चा वर्ग घेतला, दोघांची बेरीज 169 झाली. त्याचं वर्गमूळ काढा आपण 13. तर आपलं उत्तर काय? 13. आता समोरचा प्रश्न आपला, राम आणि श्याम दोघे ए बिंदूपासून एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालत आहे. ए बिंदूपासून राम 3 किलोमीटर चालला, श्याम 4 किलोमीटर चालला. बघू, ठीक आहे, आपण प्रश्न बघू. हा बिंदू आहे, इथं देऊ आपण बिंदू. ते एकमेकाच्या विरोधात चालले म्हणजे हा इकडे जाणार, हा इकडे जाणार, राम इकडे जाणार, श्याम इकडे जाणार. बरोबर आहे. राम आणि श्याम दोघे ए बिंदूपासून एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालायला लागले. ए बिंदूपासून राम 3 किलोमीटर गेला. ए बिंदूपासून राम किती गेला? 3 किलोमीटर गेला. बरोबर आहे. आणि श्याम 4 किलोमीटर गेला. श्याम 4 किलोमीटर गेला. हा इकडे गेला, हा इकडे गेला. काय? ते एकमेकाच्या बिंदूपासून काय चालत आहे? विरुद्ध दिशेने चालत आहे. बरोबर आहे. 4 किलोमीटर गेला. त्यानंतर राम डावीकडे वळाला. आता डावी दिशा कोणती येणार त्याची? तोंड इकडे म्हणल्यावर डावी दिशा, त्याचं तोंड इकडे, असं आपलं तोंड. आता आपली डावीकडे. बरोबर. त्याचं तोंड कुठे येणार? इकडे येणार वरती. इकडे तो वळाला. कितीकडे वळाला? डावीकडे वळाला. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 किलोमीटर गेला. किती किलोमीटर गेला? थोडं वाढवायला 4 किलोमीटर. 4 किलोमीटर गेला. आणि श्याम सुद्धा डावीकडे वळाला. आता श्यामची डावी वरती राहणार आहे का? नाही, श्यामचं तोंड इकडे आहे. श्यामची उजवी वरती आहे, डावी कुठे आहे? खाली. तो पण किती गेला? 4 गेला. हा इथं झाला श्याम, इथं झाला राम. बरोबर आहे. लय लांब लांब गेले. आता श्याम डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला आणि श्याम किती गेला? 5 गेला. श्याम गेला 5 किलोमीटर. आता त्यांच्यामधील अंतर किती? आता आपल्याला विचारलं हे अंतर. कोणतं विचारलं आपल्याला? हे अंतर विचारलं आपल्याला. बरोबर आहे. ते एकमेकाच्या विरोधात चालले होते, राम आणि श्याम. ए बिंदूपासून हा 3 किलोमीटर गेला जातो. त्यानंतर तो डावीकडे वळतो. डावीकडे वळतो म्हणजे वरती वळतो. त्याची डावी कुठे आहे? वरती आहे. कारण त्याचं तोंड इकडे आहे, याचं तोंड इकडे होतं म्हणून याची डावी खाली आहे, याची डावी वरती आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा 4 किलोमीटर डावीकडे गेला,
हा पण डावीकडे गेला, किती 5 गेला. आता त्यांच्यामध्ये आपला अंतर काढायचं आहे. फक्त याचं तोंड इकडे होतं म्हणून ह्या दिशेला होतं म्हणून पश्चिम दिशेला होतं म्हणून याची डावी कुठे आली खाली. याचं तोंड पूर्व दिशेला होतं म्हणून याची डावी कुठे आली वरती. आता आपल्याला याच्यातलं अंतर काढायचं आहे. आपण याचा पायथागोरसचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. आता आपल्याला याचं अंतर काढायचं म्हणजे आपल्याला याचं काय करायचं आहे, काटकोन त्रिकोण तयार करायचा आहे. काय करायचं आहे, काटकोन त्रिकोण तयार करायचं आहे. म्हणजे ह्या आपल्याला असं आता हे अंतर काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे बरोबर आहे 4. आता ही रेष पूर्ण आहे, इथपर्यंत 4 आणि इथपर्यंत 3. 4 आणि 3 किती म्हणजे ही झाली 7. किती झाली 7 झाली बरोबर आहे. त्याच्यानंतर ही 7 झाली 4 आणि 3 आणि आता ही 5 आहे. ही 5 इथं 5 होते म्हणून इथं 5 घेतले आपण. ही 4 ही पण त्याच्यात मिळवायची म्हणजे ही सरळ असा त्रिकोण आहे आपला. कसा असा त्रिकोण आहे. आपण ही पूर्ण या दोन्ही रेषेची मिळून किती झाली आपली बेरीज 7 झाली. त्याच्यानंतर ही 5 आणि 4 9 झाली. मग आपल्याला काय घेणे, इथं 7 इथं 9 बरोबर आहे. मग आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागणार आहे, 7चा वर्ग करून घ्यावं लागणार आहे. किती 7चा वर्ग आणि 9चा वर्ग यांची बेरीज. 7चा वर्ग 49, 9चा वर्ग 81. आता याची काय करायची आपल्याला बेरीज 81 49 हे 10 हातच्या आला 1 8 आणि 4 12 आणि 1 13 130 काय आली आपली बेरीज झाली. पण आता असं झालं इथं 130 हे कोणत्याच संख्येचा वर्ग नाही आहे बरोबर आहे. पण आपल्याला माहिती आहे की 11चा वर्ग आहे, 11चा वर्ग 121 आहे. काय 121. मग 130 आणि 121 हे थोडंफार जवळ आहे. मग सगळ्यात अवघड आपले ऑप्शन कटतात. 10 आपला आहे, 2 नंबरचा ऑप्शन आपला 10 पण कट होतो. 19चा पण तो वर्ग राहू शकत नाही, 16चा पण वर्ग राहू शकत नाही. आपलं 4 नंबरचं ऑप्शन होतं 11.40. म्हणजे अंतर किती असू शकतं 11.40. कारण हे आपलं एकूण अंतर किती आलं माहिती आहे का 130 आलं. किती आलं 130 आलं, 130 मीटर आलं 130. मग आपल्या 130च्या आसपास कोणाचा वर्ग आहे 11चा किती 121. म्हणून आपलं उत्तर काय आलं 11.40 मीटर येऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला पायथागोरसची मांडणी करून घ्यायची. फक्त याच्यात लक्षातच ठेवायचं काय आहे की त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे, तो डावीकडे वळाला उजवीकडे वळाला हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे मांडणी करायचं. त्याला कुठे कोणत्याही दिशेला वळू द्या, त्याला जिकडे वाटलं तिकडे वळू द्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण वळाला कुणीकडं डावीकडं उजवीकडे त्याचं तोंड कोणत्या दिशेला एवढं करायचं आणि असा मस्त त्रिकोण करायचा, काटकोन त्रिकोण मस्त पायथागोरसच्या फॉर्म्युल्यानुसार हे आपलं अंतर कसं बी वळातं निघतं एवढं फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपला समोरील प्रश्न होता, एका व्यक्तीची मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने वळली, परत घड्याळाच्या दिशेने वळली, परत घड्याळाच्या विरुद्ध दिशेने वळली. अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे बरोबर आहे. आता तशा प्रश्नाला काय करावं लागतं, सगळ्यात अगोदर हे अशा आपल्या 8 रेषा मारून घ्यायच्या. दिशा आपल्याला कळून जाते, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आणि हे वायव्य वगैरे जे असेल ते बरोबर आहे. आता त्या व्यक्तीचं तोंड कुणीकडे आहे पश्चिमेला, कुठे आहे पश्चिमेला, हे त्याचं तोंड आहे बरोबर आहे. हा त्याचा बिंदू आहे बरोबर आहे. पश्चिमेकडे त्याचं काय आहे, एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, इथं त्याचं ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 मधून वळाली. आता 45 मधून 90 हा होतो, 45 हा होतो, म्हणजे तोचं तोंड कुठं आलं इथं आला. आता कोणत्या दिशेला वायव्य दिशेला आलं बरोबर आहे. 45 मधूनच वळाला ना तो, इकडं होता इकडं वळाला 45 मधून. पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 वळाला. आता 180 म्हणजे हे 45 हे 45 90 हे 45 आणि हे 45 90, म्हणजे तो कोणत्या दिशेला आला आता आग्नेय दिशेला आला. कोणत्या दिशेला आला आग्नेय बरोबर आहे. हे 45 हे 45 इथपर्यंत 90 आणि इथपर्यंत 90, 180तून वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणले 270 मधून वळतो. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किती 270 मधून, म्हणजे हे 45 90 90 90 180 180 90 270 म्हणजे तो कोणत्या दिशेला आला आता नैऋत्य दिशेला आला. नैऋत्य कोणत्या दिशेला नैऋत्य, म्हणजे आपलं उत्तर काय आहे नैऋत्य दिशा. 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की तो अगोदर असा वळाला घड्याळाच्या दिशेने, म्हणजे तो उजवीकडे वळाला. जेव्हा तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणला तर आपण त्याला डावीकडे वळालं. अशा प्रकारे पण आपण येऊ शकतो या दिशेला. असं काढल्यानंतर आपला एक दुसरा फॉर्म्युला होता, जर तो उजवीकडे वळाला असेल तर प्लस 45 पुन्हा प्लस 180 मायनस 270. आपण हे न काढता डायरेक्ट आपण असं पण काढू शकतो की त्याचं स्टार्टिंग पॉईंट बरोबर आहे, हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे. आपण बेरीज
जर उजवीकडे वळायला असेल घड्याळाच्या दिशेनं तर प्लस द्यायचं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं असेल तर 270 असेल, बरोबर आहे, म्हणजे मायनस द्यायचं. आता सगळ्यात अगोदर आपण दोघांची बेरीज करू. 180, 45, 5, 8 आणि 4 12, हात 4 1 225. 225 या दोघांची बेरीज झाली, त्याच्यातून 270 मायनस करायचं. 270, 225, 10, इथं 10 झाली, 10तून गेला 5, 1 दिला इथं, 3 गेले 4 0 45, म्हणजे उरले किती 45 उरले, बरोबर आहे. उरले किती 45. पण आपण आता त्याला चिन्ह कोणतं देणार? या दोघांची बेरीज करून सुद्धा किती झाले होते 225 झाले होते, प्लस दोघांची किती झाले होते 25. पण इथं 270ला मायनस चिन्ह आहे, म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे मायनस आहे, म्हणून याला काय चिन्ह द्यायचं मायनस. ज्या संख्येला मोठ्या संख्येला जे चिन्ह असेल तेच आपल्या वजाबाकीला द्यायचं आहे. जर इथं या बेरीजचं जर मोठं असतं, समजा ही जर संख्या मोठी असती तर आपण इथं प्लसचं दिलं असतं, पण इथं 270 मायनस असल्यामुळं आपण तिथं मायनसचं चिन्ह दिलं. आणि मायनस चिन्ह असल्यानंतर आपण काय सांगितलं होतं, जर वजाबाकीचं चिन्ह प्लस आलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं, म्हणजे उजवीकडे जायचं. जर वजाबाकीचं चिन्ह जर मायनस आलं तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जायचं. मग आपण इथं विरुद्ध दिशेने येणार होतो, हे सगळं आपण पुसून टाकू, आपल्या या गणितानुसार करू. आता ज्या अगोदरचं आपण आकृतीनुसार केलं ते जाऊ द्या, आपण हे दोन स्टेप बघतोय, दोन्ही पद्धतीने जे सोपं वाटतं ते काढायचं. आता तो इथं होता 45 म्हणल्यावर इथं किती वळवायचं आहे, फक्त डावीकडं 45 मध्ये वळवायचं आहे. किती 45 म्हणजे ही दिशा, फक्त किती मध्ये वळवायचं आहे 45. अशा तुम्ही दोन्ही पद्धतीनं, आकृती पद्धतीनं आणि बेरीज वजा पद्धतीनं पण तुम्ही ते उत्तर काढू शकता. आता अमोल शीर्षासन करत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे. शीर्षासन म्हणजे खाली मुंडकं वर पाय, याला म्हणतात शीर्षासन, बरोबर. सगळ्यात अगोदर हे समजून घ्या आपण शीर्षासन म्हणजे काय. आता आपण काय करू, सरळ सरळ अमोलला अगोदर उभं करू. अमोलला आपण उभं केला, हा अमोल आहे, त्याचं तोंड पश्चिमेला आहे. मग हा त्याचा काय आहे डावा हात आहे. कोणता आहे डावा, हा उजवा आहे, बरोबर आहे. सरळ अमोल आता काय आहे, सगळ्यात अगोदर काय करायचं, जी दिशा सांगितली, आता माझ्या समोरची दिशा कोणती आहे, पश्चिम दिशा आहे, बरोबर आहे. मी पश्चिमेला तोंड करून उभा आहे, सरळ सरळ पहिले उभा आहे, मी शीर्षासन नाही करते, फक्त काय म्हणलं माझं तोंड पश्चिमेला आहे. आता सगळ्यात सोपं काय आहे, माझा डावा हात आता कोणत्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला आहे, बरोबर आहे. कोणत्या दिशेला आहे डावा हात, ही झाली इकडे दक्षिण, मी पश्चिमेला तोंड करून उभा आहे. डावा हात कुठं, सध्या मी जिथं उभा आहे मी तिथं पश्चिमेला तोंड करून उभा आहे, तुम्ही जिथं असाल तिथं पश्चिमेला तोंड करून उभा राहा. आणि हे करून बघा प्रॅक्टिकली, लगेच तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर कसं आहे, कोणत्याही कशा पद्धतीने आला तर हा लगेच उत्तर निघतं. मी सध्या जे माझ्या समोरची दिशा आहे ती पश्चिम दिशा आहे, माझा डावा हात कुठे आहे, त्याने काय विचारलं, डावा हात, डाव्या हाताला कोणती दिशा, माझा डावा हात आहे दक्षिण दिशेला. ज्यावेळेस मी शीर्षासन करेल त्यावेळेस माझा हात कोणत्या दिशेला जाईल, उजव्या उत्तर दिशेला जाईल, म्हणजे डावा हाताची विरुद्ध दिशा घ्यायची, ती आपलं उत्तर राहतं. एवढंच करायचं आहे आपलं, ज्या दिशेला त्या प्रश्नामध्ये तोंड सांगितलं त्या दिशेला तोंड करायचं. आपल्या डावा हात कोणता विचारला आहे, डावा विचारला आहे, तर डावा हात आपल्या कोणत्या दिशेला आहे, माझ्या दक्षिण दिशेला आहे. तर मग मी ज्यावेळेस शीर्षासन करेल त्यावेळेस माझा डावा हात कोणत्या जाणार आहे, उत्तर दिशेला जाणार आहे, म्हणजे विरुद्ध जाणार आहे. जर माझा उजवा हात विचारला असता तर माझा उजवा हात कोणत्या दिशेला आहे, सध्या उत्तर दिशेला आहे, पण ज्यावेळेस मी शीर्षासन करेल त्यावेळेस माझा डावा हात कोणत्या दिशेला जाईल, दक्षिण दिशेला जाईल. म्हणजे सगळ्यात अगोदर हेच करायचं की आपण जी दिशा विचारली त्या दिशेला आपलं तोंड, आणि जो हात विचारला तो सरळ सरळ उभं राहायचा, आपण शीर्षासन करायचं नाही, आपल्याला जमणार नाही ते. आपण काय करायचं, फक्त हे करायचं, इथं डावा हात कोणत्या दिशेला आपला दक्षिण दिशेला आहे, बरोबर आहे. मग शीर्षासन केल्यावर डावा हात कुठे जाणार, उत्तर दिशेला जाणार, एवढंच आपलं लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं. पण आपण इथं पण बघू, हा डावा हात त्याचा आहे, हा उजवा हात आहे, त्याचं पश्चिमेकडे तोंड आहे. मग ज्यावेळेस तू शीर्षासन करेल त्यावेळेस इथं तोंड तो उलटा होणार आहे, बरोबर आहे, खाली. तर मग हा डावा जो हात आहे तो इकडे जाणार, उजवा हात इकडे येणार. मग अशा प्रकारे आपलं कोणती दिशा आहे, उत्तर दिशा. हे प्रश्नाचं उत्तर असंच लक्षात ठेवायचं, जी दिशा विचारली तिच्या विरुद्ध दिशा घ्या. म्हणजे जो हात विचारला आपण तोंड केलं दिशेकडे, जो हात विचारला डावा हात, त्याच्या जो डावा हात आपला दक्षिणकडे आला तर आपलं उत्तर काय राहणार, उत्तर दिशा राहणार. आणि आपला जर उत्तरकडे असता तर आपलं उत्तर काय राहिलं असतं, दक्षिण राहिला असेल. फक्त आपलं एवढं लक्षात ठेवायचं आहे. इथं पण तसं करता येतं, हा सरळ उभा आहे पश्चिमेला, हा डावा हात आहे, आपल्याला माहिती आहे. त्यानं शीर्षासन केला म्हणजे हात पलीकडून जाणार आहे, तो ज्यावेळेस उलटा होणार आहे तर हात पलीकडून जाणार आहे, म्हणजे तो त्याचा उजवा हात. मग इथं कोणता येणार आहे, डावा येणार आहे, आणि इथं येणार आहे उजवा. म्हणजे त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे, उत्तर दिशा आहे. कोणती, उत्तर. मग आपलं उत्तर काय आहे, उत्तर आहे. आता त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न, एक व्यक्ती उत्तरेकडे, ठीक आहे, उत्तरेकडे चालला म्हणलं इथं राहणार आहे, एक व्यक्ती उत्तरेकडे किती किलोमीटर गेला, 12 किलोमीटर गेला.
उत्तरेकडे. उत्तरेकडे म्हणजे आपल्या दिशा इथं आपण कंटिन्यू त्याच्यामुळे समोर ठेवल्या होत्या, ही उत्तर दिशा. उत्तरेकडे 12 किलोमीटर गेला. मग पूर्वेकडे, पूर्व कुठे आहे इकडं, मग पूर्वेकडे गेला 15 किलोमीटर. आता तो इथं पोहोचला पूर्वेकडे, इथं तो पोहोचला पूर्वेकडे, किती गेला 15 किलोमीटर. इथं पोहोचलेला आहे तो. नंतर पूर्वेकडे पोहोचल्यावर त्यानं काय म्हणलं, पश्चिमेकडे 19 किलोमीटर आला. मग आपण इथून 19 किलोमीटर घ्यायचं का, नाही, तो इथं पोहोचलेला आहे. मग ऑलरेडी तो 15 किलोमीटर परत वापस आला, किती 15. आपल्याला पूर्वेपासून यायचं आहे, मग इकडे किती फक्त 4 किलोमीटर. किती येईल तो 4 किलोमीटर येईल, कारण हे 15 आणि हे 4, 19 किलोमीटर. म्हणजे इथून इकडे 19 किलोमीटर नाही यायचं, आपला पूर्ण प्रश्न चुकल. ते काय म्हणले, पूर्वेला पोहोचल्यानंतर, इथं पोहोचल्यानंतर तो 19 आला, म्हणजे ऑलरेडी तो 15 गेला होता पहिले, इथून असा 15 किलोमीटर पूर्वेकडे गेला होता. परत इथपर्यंत या पॉईंटपर्यंत 15 आला, आणि मग हे इथून पुढे तो समजा 4 चालला. अशा प्रकारे तो किती चालला टोटल, हे दोन्ही मिळून 19 आला. कुणीकडे आला, पश्चिमेकडे 19 आला. कुठं आला, पश्चिमेकडे 19 आला. इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, पश्चिमेकडे 19 आला म्हणजे इथून 19 जायचं, मग आपलं उत्तर चुकीचं होईल. तो इथं गेला होता पूर्वेला ऑलरेडी, तिथून परत इथं आला पहिल्या पॉईंटला, तिथून परत पश्चिमेकडे 4 किलोमीटर गेला. एकूण किती गेला तो, पश्चिमेकडे 19 किलोमीटर गेला. आणि त्यानंतर दक्षिणेकडे वळून 15 किलोमीटर गेला. आता दक्षिणेकडे, दक्षिण म्हणजे खाली, बरोबर आहे. आता इथपर्यंत 12, इथं 12 घेतले ना आपण, मग थोडं 3 किलोमीटर खाली जाऊ थोडं, हे आला तो 15 किलोमीटर. आता आला तो इथं, म्हणजे तो तर ते आरंभ बिंदूपासून किती दूर आहे, म्हणजे तो इथं होता, इथून 12 गेला, इथून 15 गेला, इथून परत 19 आला, परत इथं खाली 15 आला, बरोबर आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे आता, हे अंतर काढायचं आहे, बरोबर आहे. हे अंतर काढायचं आहे, हे अंतर काढायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याला त्रिकोण करायचा आहे पायथागोरसच्या याच्यानुसार. तो अगोदर इथं होता आरंभ बिंदू, आणि हा शेवटचं पॉईंट, शेवट. आता हे आपल्याला काय करायचं आहे, हे काढायचं आहे. हे इकडे गेला तिकडे गेला काहीच विषय नाही, आपला त्रिकोण बनला, बस झाला. आपल्याला एवढंच पाहिजे, आपल्याला काय बनला पाहिजे, त्रिकोण. त्रिकोण बनल्यानंतर आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरायचं आहे. ही जी रेष आहे ही कितीची आहे, ही 4ची, म्हणजे ही कितीची राहील, 4ची. आता आपल्याला ही काढायची आहे, बरोबर आहे. आता इथपर्यंत 12 होती, इथपर्यंत ही काय ऑलरेडी इथं 12 दिलेली नाही, ही रेष ही 12, तर ही इथपर्यंत किती राहील, 12 राहील. मग खालून इथून खाली किती, एकूण किती आहे 15, पण आपल्याला वापरायचीच किती आहे 3 त्रिकोणासाठी. ही 4 वापरली, ही 3 वापरली, बरोबर आहे. आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, 4चा वर्ग प्लस 3चा वर्ग. 4चा वर्ग काय आहे 16, आणि 3चा वर्ग काय आहे 9, दोघांची बेरीज 25, 25चं वर्गमूळ 5. म्हणजे आपलं जे अंतर आहे किती आहे 5 आहे, किती 5 किलोमीटर. आपलं अंतर निघलं हे 5 किलोमीटर. सूर्याकडे पाठ करून आम्हीनी चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली, नंतर उजवीकडे आणि डाव्या दिशेला वळाली. ती जात असलेली आताची दिशा कोणती, आता इथं 2 दिशा आहे. आता हे 2 दिशा का दिल्या हे आपण बघू. आता सगळ्यात अगोदर आपण सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, पश्चिम दिशे, आपलं पूर्व दिशेला. कोणत्या दिशेला उगवतो, पूर्व दिशेला. मग घेऊ आपण इकडं सूर्य, हा सूर्य दादा आहे आपले, हे पूर्व दिशेला उगवले, बरोबर आहे. आता ती सूर्याकडे पाठ करून चालते, म्हणजे तिचं तोंड कोणीकडे इकडे, कारण काय तिचं काय सूर्याकडे पाठ आहे, म्हणजे तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे, पश्चिम दिशेला आहे. काही वेळानं ती डावीकडे वळते. आता तिची डावी कुठे येणार आहे, पश्चिम दिशेला तोंड म्हणल्यावर खाली येतं. काही वेळानं काय झाली, ती डावीकडे वळाली. काही वेळानं ती डावीकडे वळाली, नंतर उजवीकडे वळाली. आता तिचं तोंड खाली म्हणजे उजवी दिशा ही येणार आहे. नंतर ती काय झाली, उजवीकडे वळाली आणि डाव्या दिशेला वळाली. परत काय झाली, ती डाव्या दिशेला वळाली. म्हणजे आता दिशा कोणती तिची, दक्षिण. कोणती दिशा आहे, दक्षिण. पण आपलं उत्तर आहे का दक्षिण, नाही. आपलं उत्तर आणखी एक दिशा काढायची, म्हणजे आपण एक दिशा काढली दक्षिण, बरोबर आहे. एक दिशा काढली दक्षिण. आता हे सकाळचं झालं. ती जर सकाळी चालत असेल, समजा ज्यावेळेस सूर्य उगवला पूर्व दिशेला, त्यावेळी चालत असेल तर दक्षिण येऊ शकते. पण इथे 2 दिशा आहे, आणि ती जर संध्याकाळी चालत असेल तर मग सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, पश्चिम दिशेला उगवतो. मग आपण इथं घेऊ सूर्य दादा पश्चिम दिशेला, बरोबर आहे. 2 अंदाज आहे आपले, एक तर ती सकाळी चालत असेल किंवा दुपारी चालत, आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे ते 2 दिशा दिले. आता ती सूर्य कधी, आता इथं होतं सकाळी होता, म्हणून कोणत्या दिशेला होता, पूर्व दिशेला. सकाळी चालत असेल तर ती दक्षिण दिशेला जाते. तिनं जर समजा संध्याकाळी चालायचं ठरवलं, संध्याकाळी सूर्याकडे पाठ करून चालून जर तिने संध्याकाळी ठरवलं, तर ही संध्याकाळी सूर्य राहतो पश्चिम दिशेला, बरोबर आहे. तिनं जर सकाळी चालायचं ठरवलं, सूर्य पूर्व दिशेला होता, ती आता सध्या दक्षिण दिशेला आहे. पण ती आपल्याला चालती कोणत्या टाईम, आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला या प्रश्नात दिलेली. ती सूर्याकडे पाठ करून चालायला लागली, म्हणजे ती कोणत्या दिशेने चालली,
पूर्व दिशेला चालली, बरोबर आहे. संध्याकाळच्या टायमाला, आपण सकाळच्या टायमाला अगोदर बघितलं होतं. ती काही चालायला सुरुवात केली, काही वेळानं ती डावीकडे वळाली. आता हिची डावी कुठे आहे, इकडे तोंड म्हणल्यावर वरती, काही वेळानं काय झाली, ती डावीकडे वळाली, नंतर उजवीकडे वळाली, नंतर परत काय झालं, उजवीकडे वळाली आणि डाव्या दिशेला, आणि काय झालं शेवटी डाव्या दिशेला वळाली आणि चालायला लागली. म्हणजे आता इकडं कोणती दिशा आहे, उत्तर. कोणती दिशा आहे, उत्तर. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, उत्तर व दक्षिण. 1 नंबरचं उत्तर आहे आपलं, ही इथं उत्तर आणि दक्षिण. आपली दोन्ही पद्धतीनं आपण ते काढलं. एक तर ती सकाळी चालत असेल तर ती दक्षिण दिशेला जाईल, आणि संध्याकाळी जर चालत असेल ते उत्तर दिशेला जाईल. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं उत्तर किंवा दक्षिण. आता पुढचा प्रश्न आपला, महेंद्र दक्षिणेकडे जात आहे, 10 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे 90 मध्ये वळतो, नंतर 15 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे परत 90 मध्ये वळतो. तो आता कोणत्या दिशेला चालत असेल. आता महेंद्र आहे, महेंद्र शेट्टी ते वरती, ते दक्षिणेकडे चालले. कुठं चालले, दक्षिणेकडे. दक्षिणेकडे जात आहे, महेंद्र दक्षिणेकडे जात आहे. 10 मीटर, किती मीटर चालला, 10 मीटर. 10 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडं, आता त्याची उजवी कोणीकडे आहे, इकडे आहे, कारण त्याचं तोंड खाली ना, त्याची उजवीकडे 90 मध्ये वळाला, म्हणजे असा वळाला डायरेक्ट. हे झालं 90 मध्ये, 90 याला म्हणतात काटकोन, 90 अंशाचा कोन, उजवीकडे वळाला. 10 मीटर चालल्यानंतर तो उजवीकडे 90 मध्ये वळाला. नंतर 15 मीटर चालला. किती मीटर चालला, 15 मीटर चालला, बरोबर आहे. 15 मीटर चालला. नंतर उजवीकडे, आता त्याची उजवी कुठे आहे, परत हे त्याचं इथं आहे, बरोबर आहे. त्याची उजवी परत खाली येणार आहे, उजवी, बरोबर आहे, वरती जाणार आहे, परत उजवीकडे वळाला, बरोबर आहे. हा महेंद्र होता, महेंद्र इथून दक्षिणला आला, इथून दक्षिणेला 10 मीटर. तिथून तो काय झाला, उजवीकडे 90 मध्ये वळाला. त्याची उजवीकडे ती उजवीकडे 90 मध्ये वळाला. किती चालला, 15 मीटर. परत प्रश्न असा होता, नंतर परत उजवीकडे 90 मध्ये वळाला, परत नंतर उजवीकडे किती वळाला, 90 मध्ये वळाला. आणि आता तो काय चालत आहे, तर मग तो कोणत्या दिशेला चालत आहे, मग तो कोणत्या दिशेला चालत आहे, आपल्या उत्तर दिशेला चालत आहे. कोणत्या दिशेला चालत आहे, उत्तर दिशेला. अशा प्रकारे तो आपलं उत्तर काय येतं, उत्तर येतं, बरोबर आहे. तो कोणत्या दिशेला चालतोय, उत्तर दिशेला चालतोय. आपण आज दिशा चाचणीचे 15 प्रश्न घेतले, आणि आपण प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक टाईपचे एक आपण प्रश्न घेतो. आपण 15 क्वेश्चनमध्ये बऱ्यापैकी आपण एक टाईपचे सगळे प्रश्न घेतले. त्याच्यावर आपण हे सगळ्यांचं स्पष्टीकरण बघितलं. याच आपण वहीत लिहितोय, वहीत लिहूनंतर आपण ते स्पष्टीकरण तिथं खाली लिहितोय, आणि याचनुसार आपण काय करू, याच्या रिलेटेड जे तुम्ही प्रश्न आहे आणखी शोधून असे ह्या पद्धतीनं सोडवायचे. जे आपण फॉर्म्युले दिलेले ते वहीमध्ये आपण लिहून ठेवतोय, त्याच्यानुसार आपल्याला ते सोडवायचे. अशा प्रकारे आपली दिशा चाचणी होती. त्या दिशा चाचणीचं आपण स्पष्टीकरण बघितलं. धन्यवाद.